गोपाळजी आपल्या या सहकार्याबद्दल, आपल्या या आधाराबद्दल आभार मानावे तेवढे खूप खूप मनापासून आभार आपल्या सहकार्याबद्दल. असाच स्नेह कायम राहो, असाच आधार बळकट होत जावो हीच आपापल्या क्षेत्रामध्ये प्रचंड कार्यरत असणारी ही मंडळी आज इतके ज्येष्ठ सदस्य आपल्याला भेटत आहेत आणि एवढं आपुलकी आज ते कार्यक्रमासाठी आलेले आहेत यातूनच काम केलं जातं. यानंतर श्री चंद्रकांत ज्यांनी हमारे संग हुए हेलो हाँ वो अनुराग हमें संग हुए सदस्य श्री केशव माळकर यांनी व्यासपीठावर यायचं. शताब्दी समारोह का उद्घाटन है, उसकी शुरुआत है और एकेएम ने हमारे को इंडस्ट्री पार्टनर के हिसाब से इनवाइट किया है यहाँ पे. हमें यहाँ पे आकर के बहुत गर्व का अनुभव हुआ है और हम बहुत प्रसन्न हैं और हम एकेएम को ये आश्वासन देते हैं कि हम इंडस्ट्री पार्टनर के रूप में हमेशा आपके साथ में हाजिर रहेंगे और शताब्दी सोहळा पूरा साजरा चांगला होय त्यामुळे आमची हार्दिक शुभेच्छा आहे. हेमंत शाह ये मैनेजिंग डायरेक्टर है ग्रेट व्हाइट के. तुमसे सर आज ये कार्यक्रम बात बताइए जिस तरह से लोग आए हैं यहाँ पे सपोर्ट के लिए, उस बारे में बताइए. ये जो 5000 मेंबर जो आपके हैं वो इतने सारे हैं और वही है जो हमारी इलेक्ट्रिकल इंडस्ट्री की प्रोग्रेस कर रहा है. इनकी वजह से घर में बिजली होती है और उसके बाद घर वाले अंदर जाते हैं, तो उनका सहयोग ये इंडस्ट्री के लिए बहुत ही महत्वपूर्ण है. और आई कॉन्ग्रेचुलेट एकेएम फॉर द 100-year celebration and we are glad to be a part of this celebration. Congratulations. May it carry on till I'll be there for the 125th year celebrations. ECAM is a lovely organization, very well documented. I know them right from the beginning, at the basement, at the stock exchange building. So I've been associated with. It's a lovely experience with them. To audience, great. I love the spirit of everybody, especially the seniors. There are a lot of seniors who spoke over here. Even I am approximately 70 years old now, but a lot of seniors over there. Lovely to see the jest and the feeling. भावना निश्चितच आनंददायी आहेत, कारण आज एवढा मोठा समूह 2000पेक्षा जास्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जरी माझ्यासाठी आमच्या या सोहळ्यामध्ये ही मंडळी सहभागी झाली. आज महिला वर्ग, आमच्या सभासदांच्या भगिनी, आमच्या वहिनी, त्यांचे मिसेस, त्यांची आई, आमच्या कुटुंबीय सगळे जर या ठिकाणी आलेत आणि असं तुम्ही पाहिलं, चित्र पाहिलं तर निश्चित सर्वच जण या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळं आम्ही जे काही पुढे कार्यक्रम करू, समाजासाठी असतील किंवा आमच्या सभासदांच्या कुटुंबियासाठी असतील, ते निश्चितच आम्हाला त्याच्यामुळे जोम आलेला आहे आणि आम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे आमचं शताब्दी वर्ष साजरं करू याची आम्हाला खात्री वाटते.
पुढे काही प्रोग्राम्स होणार आहेत का? अवेअरनेस प्रोग्राम झालं काही असं? आम्ही पुढच्या 27, 28, 29 फेब्रुवारी 2024ला एक मोठं भव्य प्रदर्शन भरवलेलं आहे. त्या प्रदर्शनामध्ये आमचं उद्दिष्ट आहे की आम्ही ज्या इलेक्ट्रिकल सेफ्टीवरती कार्यक्रम घेतलेला आहे, इलेक्ट्रिकल सेफ्टीची उपकरणं आपण त्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये त्या कंपन्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला इलेक्ट्रिकल सेफ्टीबाबत जागृत करायचं आहे आणि समाजामध्ये जे काही आज इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट घडतात ते आम्हाला कमी करायचं आहे आणि इलेक्ट्रिकल अपघात मुक्त पहिला महाराष्ट्र आणि नंतर भारत घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. हे काम मोठं आहे, पण आम्ही यासाठी सरकार दप्तरी जाऊन सरकारची मदत घेऊन आम्ही हे कार्य उद्दिष्ट पूर्ण करू याची आम्हाला खात्री वाटते. हे प्रदर्शन कुठे होणार आहे आणि कशा प्रकारचं? बॉम्बे एक्झिबिशन सेंटर गोरेगाव या ठिकाणी हे प्रदर्शन होईल. या प्रदर्शनामध्ये सर्व जवळपास 200 कंपन्या सहभागी झालेल्या आहेत आणि या 15,000 लोक भाग घेतील अशी आमची खात्री आहे. आज कोणकोणत्या लोकांना पुरस्कार देण्यात आले? आज आमच्याकडं एक सामाजिक पुरस्कार देण्यात आला. इलेक्ट्रिकलचाही आम्ही जाहीर केला होता, परंतु ते ग्रस्त दिल्लीवरून येणार होते, त्यांना येता आलं नाही त्यांच्या काही अडीअडचणीमुळं. पण आम्ही आज एक सामाजिक पुरस्कार दिला. जे बेघर्स डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. खरंच त्यांचं कहाणी मी जवळून पाहिलेली आहे. रस्त्यावर पडलेल्या भिकाऱ्याला ते भिकाऱ्याची सेवा करतात, त्याला पुनर्जन्म देण्याचा प्रयत्न करतात. अशाला आम्ही सामाजिक पुरस्कार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्यासारखे कार्य लोकांनी पण करावे, प्रेक्षकांना काय मेसेज देणार? निश्चितपणे आपण ज्यावेळेस आपला प्रपंच करतो, प्रपंच तर करावं प्रत्येकानं, आपलं प्रपंच करावं, व्यवसाय करावा, आपलं कुटुंब पाहावं, पण समाजासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. त्याचाच एक भाग आहे आपला आजचा. तर आपण स्वतः समाजासाठी पण काहीतरी केलं पाहिजे. समाजासाठी जर केलं तर त्याचं निश्चितपणे चांगलं फळ मिळतं. त्याला आपल्याला समाजामध्ये पण चांगलं स्थान मिळतं आणि स्वतःला समाधान मिळतं.